ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕ್ಷಾರಪೀಡಿತ ಸವಳು ಭೂಮಿಯನ್ನ ಫಲವತ್ತಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವಲ್ಲಿ ದತ್ತ ಪ್ಯಾಟರ್ನ್ ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದಲ್ಲಿಯೇ ಮಾದರಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಕೃಷಿ ತಜ್ಞ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀಮಂತ ರಾಠೋಡ್ ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಶಿರೋಳ ದತ್ತ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಕಾರ್ಯಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದ್ದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಸಂಚಾಲಕ ಗಣಪತ್ ರಾವ್ ಪಾಟೀಲ್, ರೈತರ ವೈಯಕ್ತಿಕ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ಹಾಗೂ ಕೃಷಿ ಸಂಬಂಧಿತ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಯೋಜನೆಯನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಕೃಷಿ ಉತ್ಪಾದನೆ ವೇಳೆ ಎದುರಾಗುವ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜಮೀನಿನಲ್ಲಿನ ಕ್ಷಾರದ ಪ್ರಮಾಣ ಸೇರಿ ಹಲವು ಅಂಶಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಸಾಮೂಹಿಕ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಯೋಜನೆಯನ್ನ ಮುಂದುವರಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ದತ್ತ ಪ್ಯಾಟರ್ನ್ ಪ್ರಸ್ತುತ ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಗಮನ ಸೆಳೀತಾ ಇದ್ದು, ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಕೃಷಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಕೂಡ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಲು ಮುಂದಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀಮಂತ ರಾಠೋಡ್ ಅವರು, ಕಳೆದ 11 ವರ್ಷಗಳಿಂದ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಮೂಲಕ ಸವಳು ಭೂಮಿ ಮುಕ್ತಗೊಳಿಸುವ ಕಾರ್ಯ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯ 24 ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 4,000 ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದ ಸವಳು ಭೂಮಿಯನ್ನ ಫಲವತ್ತಾಗಿಸಲಾಗಿದೆ. 5 ದಶಕಗಳಿಂದ ಪಾಳು ಬಿದ್ದಿದ್ದ ಬಂಜರು जमिनीನಲ್ಲಿ ಇದೀಗ ಎಕರೆಗೆ 80 ಟನ್ कब्बू ಬೆಳೆಯಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ विवरिಸಿದ್ರು. शेतकऱ्याचं उदाहरण जर बघितलं तर काही येत नव्हतं पीक, तिथं पहिल्याच वर्षी 20 गुंठ्यात 38 टन ऊस काढलेला आहे. आणि तो नवरा बायको दोघं भेटायला मला आले की तुम्ही हे केल्यामुळे आम्हाला 38 टनाचं ऊसाचं उत्पादन मिळालं. हे साध्या सोप्या गोष्टी नाहीत, कारण हे करत असताना देखील बाहेरच्या लोकांनी आम्हाला बोलवून घेतलं. तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्र सरकारचे जे भूजलचे लोक आहेत त्यांना एक मेळावा कर्नलमध्ये घेतलं होतं आपल्या ह्या महाराष्ट्रात असणाऱ्या सरकारचे, आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला तिथं बोलवलं होतं. तुम्ही हे कशा पद्धतीनं राबवला, आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय पण शेतकरी जवळ येत नाहीत, पण तुम्ही कसं राबवला, संस्था कशा काढल्या आणि शेतकरी एकत्र कसे आले त्याची माहिती सांगण्यासाठी आम्हाला तिथं बोलवले होते. आणि हे करत असताना अत्यंत कष्टातून शेतकरी एकत्र आल्यामुळे हे काम झालंय. आणि आता हे जे विद्यापीठानं काम घेतलंय याच्यामुळं देशभर आपल्या दत्त फॅक्टरीचं असेल, शिरोळचं असेल, आपल्या हा तालुक्याचं नाव देशभर जगभर जाणार आहे. कारण ह्याने अभ्यास केल्यानंतर एक त्यांची जी काही स्टोरी तयार होईल ती अत्यंत अभ्यासू सगळ्या लोकांना अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे. आणि हे जे काम झालंय अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असाल की कसं येतंय उत्पादन, कसं येतंय. पहिलं पडीक जमीन होती, कलेक्टरने देऊन ती पडीक जमीन काढून पिकाऊ जमीन करून दिली, त्यांची पत निर्माण करून देण्याची दृष्टी झाली. इथं मामलदार गुरु होते, त्यांनी शिवा ठरवून आपल्या त्यांचे खातेमोड करून दिली. बसने मॅडमने शिवा ठरवून दिले. इतक्या सरकारी लेवलला देखील आम्हाला मदत लोकांनी केली आणि त्यामुळे हे सक्सेस झालंय. आणि ही देशभर आता झालं ते अद्भुत आहे आणि वेगळं काहीतरी झालं. कारण संशोधन करणं वेगळं आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हे तंत्रज्ञान ॲक्च्युअलमध्ये राबवणं हे खूप कठीण होतं आणि अवघड होतं. आणि या ठिकाणी ते यशस्वी झालेलं आहे. आणि हे फक्त आपल्या शिरोळचं भाग्य नाही आहे, तर अख्ख्या देशाचं भाग्य आहे की या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर, अख्ख्या जगात सुद्धा एवढी मोठ्या प्रमाणावर प्रणाली कुठं राबवली गेली नसेल. आणि त्याचं प्रमुख श्रेय जातं आहे दादांना. कारण काय, सगळ्यांना एकत्र करणं हा मुळात फार कठीण गोष्ट आहे. शेतकरी एकत्र येत नाही, शेतकऱ्यामध्ये एकी नसते. बांधाला तुम्ही किती भांडणं असतात माहीत आहे, पण सुरुवातीपासून आम्हाला इतका सामना करावा लागला. दादांनी एक शब्द दिल्यामुळे शेतकरी गप बसले आणि एकदा सुरुवात केली. आणि प्रायोगिक पद्धतीने बुकनाळला मर्जे साहेबांनी काम केलं, त्यानंतर शेडसाळला सुरुवात झाली. आणि त्याचं यश पाहून अख्ख्या शिरोळ तालुक्यात एक लाट आली की शारपड जमिनीची सुधारणा आपण केली पाहिजे. आणि ही जी चळवळ आहे अख्ख्या देशाला प्रोत्साहन देणारी ठरली. CSSRI कर्नलचे शास्त्रज्ञ सुद्धा या ठिकाणी येतात आणि इथलं यश पाहून हे पूर्ण भारतात राबवण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याला सगळ्याला माहित आहे की या ज्या शिरोळ पॅटर्नचं ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಘುನಾಥ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂಚಾಲಕರು ಇಂದ್ರಜಿತ್ ಪಾಟೀಲ್, ಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಮೋದ್ ಪಾಟೀಲ್, ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಂಚಾಲಕ MV ಪಾಟೀಲ್, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅಶೋಕ್ ಶಿಂದೆ, ಮುಖ್ಯ ಕೃಷಿ ಅಧಿಕಾರಿ ಶ್ರೀಶೈಲ್ ಎಗ್ಗಣ್ಣ ಹಾಗೂ ಸಿಡಿಒ AS ಪಾಟೀಲ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಮಹಾವೀರ ಚಿಂಚಣೆ, ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ, ನಿಪ್ಪಾಣಿ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ.
ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಯುಡಿಸಿಎನ್ ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.